नोहे केले एका चिंतेता विठ्ठले सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार योग याग तपे केली तयाने अमूपे सर्व साधनांचे सार भव सिंधू उतरी पार तुका म्हणे जपा तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा सर्व साधनांचे सार भव सिंधू उतरी पार विठ्ठल 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 परमपुरुष शौर्ये पांडुरंग मुरारी कमलनयन हासं गोपिका चित्तहारी प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी सदै धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलीकाय धातुं मुनिर्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकारू प्रथम नमन पाण्डुरङ्गकारू प्रथम नमन पांडुरंगाकरू प्रथम नमन पांडुरंगाकरू प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबा गुरुदास तुका दास तुका कलावज्ञ जियोधरार्थावतारं कलंकांकतेजोधिका मोदिवक्त्रं खलानीशिवादापनोदार्ह दक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई त्रिभुवन पावने ज्ञानेश्वर करुणा करा दया तुमचा अनुग्रहनाथला पावने गेल्याही वर्षी सेवेकरिता फार आग्रह इथपर्यंत झाला होता, परंतु काही कारणास्तव नाही इथपर्यंत येत आलं. परंतु याही वर्षी फार आग्रहानं इथपर्यंत अट्टहासानं सेवा घेण्यात आली. मनापासून धन्यवाद. इथपर्यंत अध्यक्षांनी सांगितलं की ताई या तरुणांचं फार मोठं सहकार्य प्राप्त झालेलं आहे. एक लीडर असतो, एखादी टीम असेल त्या टीमचा लीडर असतो. लीडर ज्या शब्दानं तिथपर्यंत त्या टीमला सांगेल ते शब्द त्या ठिकाणी ती सगळीजण ऐकत असतात. खऱ्या अर्थानं मंडळातील सर्व कार्यकर्ते फार चांगल्या विचारानं एकजुटीनं सप्ताह करताय, किंबहुना हे सगळं कार्य करताय. गणेश उत्सव असेल, गणेश उत्सव करताय आणि ही सध्याच्या काळात फार मोठी गरज आहे. मला आनंद या गोष्टीचा आहे की तरुणांचं फार मोठं सहकार्य आहे. की जिथे काही काही तरुण आम्हाला म्हणते तुम्हाला काही कामं नाहीत का, अशी परिस्थिती आपण पाहतो की जिथे काही प्रसंगी देवावरती अंधश्रद्धा दाखवून, भक्तीवरती अश्रद्धा दाखवून इथपर्यंत आपल्यालाच प्रश्न निर्माण करून देणारे, आपली संस्कृती, आपले संत विचार बुडवणारी आजही काही तरुण पिढी राहते. पण या पिढींच्या पाठीमागे आज खऱ्या अर्थानं अशा धर्माला टिकवणारी जेव्हा तरुण वर्ग दिसतात तेव्हा आनंद वाटतो. एकदा जोरदार टाळी वाजवा सर्वच मंडळाकरिता. आनंद आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. जिथे आज बाहेरच्या जगात आपण जर थोडं पाहिलं तर जिथे लाल कपडे घालून केक कापण्याची आता पद्धत चालू झालेली आहे, हे दिवस आता चालू झालेले आहेत ख्रिसमसचे, तिथे या दिवसामध्ये आपण सर्वजण सप्ताह करत आहात. मला वाटतं हा एक चांगला आदर्श आहे आपल्या खऱ्या अर्थानं समाजाकरिता की वेगळ्या परप्रांतीय संस्कृतीचं आचरण करायला आपल्याला आनंद वाटतो, पण आपल्या संस्कृतीचं आचरण करताना मात्र आपल्याला का बरं नकोसं वाटतं. सध्याच्या काळात आपण जर विचार केला तर आपली भारतीय संस्कृती फार प्रगल्भ आहे. संत विचार आपल्याला काय सांगून देतात, काय सांगून गेलेत, त्या विचारांचा आपण काय आधार घेतला पाहिजे. तेनेची पण थे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही. इतर परकीय संस्कृतीचं आचरण करताना माणसाला इतका आनंद वाटतो, इतका आनंद वाटतो. आता हे ख्रिसमस वगैरे हे आपली पद्धत नाही आहे, हे 31 करणं ही आपली पद्धत नाहीच आहे. पण का कुणास ठाऊक ती आवडू लागली. हीच कलियुगाची ही गाथा आहे की हे आवडू लागलं आणि आपल्या संस्कृतीचा मात्र खऱ्या अर्थानं आवड कमी वाटू लागली. असं न करता खरं आज 25 डिसेंबर म्हणजे तुळशी पूजनाचा दिवस आहे आणि मग कुठेतरी प्लास्टिकचं एखादं झाड खरेदी करून त्याच्या भोवती फेऱ्या मारण्यापेक्षा आपल्या जीवनदात्री असणाऱ्या खऱ्या अर्थानं जिच्यामुळे आपण इथपर्यंत सुखरूप आहोत, भगवंताला प्रिय असणारी ती तुळशी माता, अशा या तुळशी मातेची पूजा करून जर आपण आजचा दिवस साजरा केला तर मला वाटतं फार मोठा आनंद आपल्या जीवनात प्राप्त होईल, फार मोठा आनंद होईल. आपल्या संस्कृतीचं नाही, परकीय धर्माचं संस्कृतीचा अनादर अजिबात नाही, पण खऱ्या अर्थानं आपल्या संस्कृतीला विसरू नका आणि आपली संस्कृती जपा याचा विचार मला इथपर्यंत मांडायचा. विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन करून उपस्थितात पहिलाच दिवस आहे. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार भव सिंधू उतरी पार. भगवत चिंतन हे आपल्या जीवनामध्ये किती प्रभावशाली असू शकतं, किती परिणामकारक असू शकतं. कारण सध्याच्या काळात आपल्याला जर उद्धारायचं असेल तर एकमेव भगवत चिंतन हे एकच साधन आहे. प्रत्येक युगामध्ये वेगवेगळी साधना सांगितली. अजी आपण जी 4 युग ऐकतो त्या 4ही युगांमध्ये भगवत प्राप्तीकरिता वेगवेगळी साधना सांगितलेली आहे. सतयुगात वेगळी, त्रेताल युगात वेगळी, द्वापार युगात वेगळी आणि कलियुगात वेगळी. सतयुगामध्ये कृतयुगामध्ये तुम्ही भगवंताची तपश्चर्या ध्यानधारणा करून भगवंताची प्राप्ती सांगितलेली आहे. त्रेताल युगामध्ये योगयाग विधीनं भगवंताची प्राप्ती सांगितलेली आहे. द्वापार युगामध्ये पूजेनं अर्चनेनं भगवंताची प्राप्ती सांगितलेली आहे. आणि कलियुगामध्ये भगवंताच्या फक्त एका नामचिंतनानं भगवंताची प्राप्ती सांगितलेली. तुम्ही काही करू नका. होतं काय, जगाची 1000 नावं घेण्यात आनंद वाटतो, देवाचं एक नाव घ्यायचं म्हटलं तरी नको आहे.
पण आजी जगाची 1000 नावं घ्या, उद्धार नाही घडणार. भगवंताचं एक नाव धारण करा, जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. ताकद आहे भगवत चिंतनामध्ये. का? साधनात सोपे नाम हे केवळ, साधनात सोपे नाम हे केवळ, याविण सकळ शिनवाया, याविण सकळ शिनवाया, साधनात सोपे नाम हे केवळ, साधनात सोपे नाम हे केवळ, साधनात सोपे नाम हे केवळ. साधनातलं सगळ्यात सोपं साधन आहे भगवत चिंतन आहे. काय केलं? नामे नामे तारिले अपार, पुराणे वर्णिले, नामची केवळ आत्मसत्ता, नामची केवळ आत्मसत्ता, साधनात सोपे नाम हे केवळ, साधनात सोपे नाम हे केवळ, नाम हे केवळ, नाम हे केवळ. जास्त थंडी वाजते का? आता हे त्यांना कळतंय ज्यांना स्वर कळतोय, ज्यांना ताल कळतोय. ज्यांना स्वरही कळेना तालही कळेना ते उगा असे पात्र राहते. नेमकं चाललंय काय? कधी कधी आम्हाला प्रश्न पडतो आमचा स्वर चुकला का काय, पण त्यांच्या ध्यानात येत नाही. हे कीर्तन झाल्यावर कळतं. विठ्ठल विठ्ठल हरा विठ्ठल, ज्यांना स्वरही कळेना तालही ते मध्ये काय इवळते इवळते. असेच एका ठिकाणी कीर्तनात शेजारचीनं विचारलं, म्हणे कसं झालं रात्रीच्या बायाचं कीर्तन? बायाचं? ती म्हणली काय नुसतीची इवळत होती. आता काय नसेल त्या गोष्टीतली जाणीव तर काय बोलणार? काय म्हटली का ग बरी तर गात होती, तुला एवढा त्रास का? नाही म्हणली माझा नेमका डुकला लागायचा टाईम आणि तिचा असा सूर धरायचा टाईम. आता काय, आता ज्यांना नाही ज्ञान त्याला काय करणार. पण कीर्तनात बसल्यानंतर थोडाफार स्वर कळावा, नाही थोडाफार ताल कळावा. दोन्ही कळत नाही, उपयोग काय? आनंद घेता येतो, आनंद घेता येतो. लक्षात ठेवा, कळावं, जाणीव व्हावी. कारण स्वर कळाला त्याला स्वर्ग कळाला. तुम्हाला काय बंदी केली का काय टाळी वाजवायला का काय? ते वाजवा ना जरा मोकळ्या. अहो नाही तिथं तर बऱ्याच टाळ्या वाजवतील. अमुक अमुक यांचा विजय असो, टाळी वा. भगवत चिंतनाची टाळी, हरिनामाची टाळी कीर्तनात वाजवायची म्हटल्यानंतर का कंटाळा यावा? नाही तिथे उगाच टाळ्या वाजव, उगाच काही काही अर्थ नाही. माझ्या कौतुकासाठी कुणी सुद्धा टाळी वाजवू, बोला ना, नका? बरं बरं ठीक आहे, नका वाजवू, नका वाजवू. पण किमान स्वतःच्या उद्धाराची टाळी चुकू नका. करे टाळी बोला मुखी नाम, करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला मुखी नाम.